Yes. Now consider some examples. Okay, I will tell you some examples. Okay, suppose you are traveling in a bus. You are traveling in a bus with some speed. You are traveling with a bus in a bus with a some speed that 40 km/h is the speed of your bus. And suddenly a biker comes in the way of the bus. एखादा बायकर बसच्या मध्ये वे मध्ये यायला लागतोय. And your driver applies the brakes. Driver of your bus that applies the brakes. What happened? You people move forward. You people move forward. Okay? Or suppose the bus is standing at the place and your driver started the bus with an acceleration. You people go backward. Why? The force was not acting on your body initially, but driver applied the force in opposite direction, in backward direction. He applied the brakes. When he started the bus, he applied the force in the forward direction. But your body that tried to remain in the state of itself. तुमची बॉडी ज्या स्टेट मध्ये होती त्याच स्टेट मध्ये राहण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इन द फर्स्ट केस व्हेन ड्रायव्हर अप्लाइड द ब्रेक युअर बॉडी वॉज इन अ मोशन. तुमची बॉडी मोशन मध्ये होती. दॅट बॉडी टेन टू बी इन दॅट मोशन. तिने त्याच मोशन मध्ये राहण्याचा प्रयत्न केला. इट ट्रायज टू बी इन दॅट मोशन. आफ्टर अप्लाइंग द ब्रेक्स बस थांबली पण तुमची शरीर नाही थांबली. ती त्याच मोशन मध्ये राहिली. किंवा दुसऱ्या केसमध्ये ड्रायव्हरने अचानक बस सुरू केली आणि तुम्ही मागे गेलात. म्हणजे काय? तुम्ही स्थिर होतात. तुमची शरीर स्थिरच राहण्याचा प्रयत्न करतील जरी बस पुढे गेली तरी. द ऑब्जेक्ट ट्रायज टू बी इन अ स्टेट ऑफ रेस्ट, जसं तुम्ही दुसऱ्या केसमध्ये होता, ऑर इन अ स्टेट ऑफ मोशन. तुमची बॉडी त्याच अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करते ज्या अवस्थेमध्ये ती आहे. जर ती स्थिर असेल तर ती स्थिरच राहण्याचा प्रयत्न करते. जर ती मोशन मध्ये असेल तर ती मोशन मध्येच राहण्याचा प्रयत्न करते. म्हणजे काय? तर एव्हरी ऑब्जेक्ट अपोजेस द चेंज इन इट स्टेट आयदर ऑफ रेस्ट ऑर ऑफ मोशन. एक तर तुमची बॉडीची जी किंवा तुमच्या ऑब्जेक्टची जी काही स्टेट आहे ती स्टेडी असेल तर तो ऑब्जेक्ट स्टेडीच राहण्याचा प्रयत्न करतो. किंवा जर तुम्ही मोशन मध्ये असाल तर तुमचा बॉडी तुमचा ऑब्जेक्ट मोशन मध्येच राहण्याचा प्रयत्न करते. ही जी प्रॉपर्टी आहे ऑफ एनी ऑब्जेक्ट दॅट इज कॉल्ड ॲज इनर्शिया. त्या प्रॉपर्टीला आपण इनर्शिया असं म्हणतो. म्हणजे जर का तुमच्या बॉडीवरती कुठलाही फोर्स लागत नसेल तर तुमची बॉडी आहे त्याच स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. एकतर ती स्थिर असते किंवा ती मोशन मध्ये असते. जर ती स्थिर असेल तर ती स्थिरच राहण्याचा प्रयत्न करेल. जर मोशन मध्ये असेल तर ती मोशन मध्येच राहण्याचा प्रयत्न करेल. अनलेस अँड अंटिल, हे कधीपर्यंत? अनलेस अँड अंटिल अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट्स ऑन इट. जोपर्यंत बाहेरून त्या बॉडीवरती कुठलं तरी एक्सटर्नल फोर्स काम करत नाही, अनबॅलन्स्ड फोर्स काम करत नाही. बॅलन्स करून पण चालणार नाही, कारण आपण म्हटलं होतं बॅलन्स फोर्सेस ऍक्ट होत असतील तर त्या बॉडीच्या प्लेसमध्ये, मोशन मध्ये, शेप मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होत नाही. जर का आपल्याला एखाद्या बॉडीच्या मोशन मध्ये चेंज घडवून आणायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये अनबॅलन्स फोर्स लावावा लागतो. आणि हा अनबॅलन्स फोर्स लावेपर्यंत तुमची बॉडी त्या चेंज इन द मोशनला अपोज करते, विरोध करते. ती जी प्रॉपर्टी असते त्याला आपण इनर्शिया असं म्हणतो. दिस इनर्शिया, दिस प्रॉपर्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ ऑल द ऑब्जेक्ट्स. All the objects. This is the property which is because of the or directly related with the mass of the object, which is dependent on, which is based on, which is directly related to the mass of the object. Higher the mass of the object,
higher will be the inertia. Lower the mass of the object, lower will be the inertia. उदाहरणार्थ तुमच्या घरामधलं एखादं जड कपाट आहे, एकदम जड कपाट आहे, ते तुम्हाला ढकलायचंय. You will need to apply more force because that body is opposing more to change in its state of rest. पण जर का एखादी छोटीशी बॅग आहे, ती तुम्हाला ओढायची आहे, ढकलायची आहे, it will be easy for you. का? कारण that is having low resistance, low inertia to change in the state of rest. So this property that is dependent on the mass, किंवा याला असं पण म्हटलं जातं, inertia is also known as measure of mass. Inertia is also known as measure of mass. याला measure of mass असं सुद्धा म्हटलं जातं.